लाईन लागलं इथे लाईनला पोरं बसून यायची कौशला लाईन दिवस पोरं भैया सर थोडं साईडला सर सेकंड वॉर्मअप चाललंय रस्त्यावर वाहनं बघून पोरांना वॉर्मअप करा बॅग कुठे तुझी ही बॅग फिट करून ये देवा कोण आल्यात का बघ प्रेक्षकांना खसा 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 करे भरलं टाकतोय हा प्रदीप खेळाडू आणि प्रदीप आपल्या पाणीवचा आहे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरचा आहे शर्जानगर तालुका बारामती जिल्हा पुणे अशी लढत चालू आहे 5 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या आजोबा खेळू शकतात 50 किलो वजन पाहिजे कशी उड्या हलते बराबरी नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक गुलिगत पॉईंट आणतो घरी गुलिगत सुंदर पकड बिलकुल कंजूर आहे कमी टूट शेवटचे 3 मिनिट आणि मैदान चाललंय बॅक किकचा प्रयत्न कबड्डी 3 किक मारतात बॅक किक रोप किक शारदानगर नव्याने मुलं चांगली तयारी करतायत रोज प्रॅक्टिस पाहिजे ही पाणीची मुलं प्रॅक्टिस मधली आहेत आणि आमचं शारदानगर चांगली खेळतात मुलं अरे शेवटचे 2 मिनिट यानंतर सेकंड सेमी पळेल हा प्रदीपची जंप सगळ्यांना बघायची सुंदर जंप प्रदीपची गडी कसा नुसतं उड्या मारत आपली पोरं 5 नंतर 5 टपरी लाव चुना पळ पुन्हा लाव चुना पळ पुन्हा हे बदललं पाहिजे अच्छा सर एक मोन्या मुलांना बैठी लाख पुन्हा कशी मारायचं एक उदाहरण आहे तो खेळाडू आता खेळत नाही पण मूळचा सारोळे तालुका भोर जिल्हा पुणे नाव त्याचं जगन्नाथ शिंदे असा का बैठी लाच मारायचा की 55 सुद्धा कळत नव्हतं लाच कशी मारली म्हणजे एवढा सुंदर खेळ जे खेळाडू घडून गेले त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे पाटकळकर थांब सह्याद्री पाटकळ थांब सेकंड सेमी झाल्यावर पृथ्वीराज जाधव स्टेटची संपर्क साधायचा पृथ्वीराज जाधव आणि खेळाडू विनंती रस्त्यावर पुण्या सुद्धा थांबायचं नाही 120 एक्सप्रेस वाहतूक चालू आहे इकडे हा लाईट लावली कोणा बेकरवाडी सेकंड सेमी आणि पडेल देव प्रदीप फास्ट जलद एक्सप्रेस आणि शारदानगर आणि हे अभिनिका चांगला अँकर होल्ड केला अभिनिका खेळी नाव आहे गौरव गोमतागडे चला या मंगळवार चला
मैदानात म्हणणार